नमस्कार मित्रांनो. आज आपण एका खूपच महत्त्वाच्या प्रश्नावरती बोलणार आहोत. तो म्हणजे वास्तुशास्त्रानुसार घराला कोणता रंग द्यावा? घराला रंग देणे म्हणजे फक्त बाह्य घराचं सौंदर्य वाढवणे नाही, तर घरातील रंग हे आपल्या मनावर, विचारांवर आणि एकूणच घरातील ऊर्जेवर देखील परिणाम करतात. म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार योग्य रंगांची निवड केल्यास घरात शांतता, समृद्धी आणि सकारात्मकता वाढते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हॉल किंवा लिव्हिंग रूमचा रंग. आता हा भाग म्हणजे घराचं हृदय. इथं घरातील वातावरण दिसतं आणि जाणवतं. त्यामुळे इथे हलके रंग वापरणे फायदेशीर ठरते. आता लिव्हिंग रूमसाठी क्रीम व्हाईट, लाईट स्काय ब्लू किंवा लाईट ग्रीन किंवा त्याचे विविध शेड्स हे सकारात्मक ऊर्जा देतात. कोणत्याही प्रकारचे गडद रंग जसे की काळा किंवा डार्क रेड असे टाळले पाहिजे. किचन म्हणजे अग्नितत्वाचं स्थान. इथे लाल रंगाचे विविध शेड्स, केशरी किंवा पिवळा असे रंग हे शुभ मानले जातात. हां, पण इथे अत्यंत गडद लाल किंवा गडद मरून असे कलर अजिबात ठेवू नयेत. बेडरूम म्हणजे हे विश्रांतीचं स्थान. आता इथे फिकट गुलाबी, लाईट लव्हेंडर किंवा ऑफ व्हाईट रंग उत्तम. हे रंग मनाला शांतता देतात आणि नात्यांमध्ये देखील सौहार्द वाढवतात. स्टडी रूम किंवा ऑफिस स्पेस ज्याला आपण वर्क एरिया असं म्हणतो, त्याचा रंग. आता ह्या ठिकाणी आपलं कॉन्सन्ट्रेशन होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी लाईट हिरवा, लाईट ग्रे तसेच पिस्ता रंग असे क्रिएटिव्हिटी आणि एकाग्रता वाढवणारे रंग असावेत. बाथरूमसाठी पांढरा किंवा लाईट ब्लू किंवा क्रीम हे रंग योग्य आहेत. हे रंग स्वच्छता आणि फ्रेशनेस याचे प्रतीक आहेत. आता बाहेरील रंग. घराचं अंतर्गत रूप जसं महत्त्वाचं आहे, तसेच बाह्य रूप देखील महत्त्वाचं आहे. घराला बाहेरून रंग देताना फार गडद किंवा काळसर रंग टाळावेत. लाईट येलो, क्रीम, व्हाईट किंवा कोणताही लाईट शेड हा चांगला. आता महत्त्वाची एक प्रो टिप. मंडळी, घराला कलर देणे हे खूपच खर्चिक काम असते आणि त्यातही विविध प्रकारचे शेड्स देणे म्हणजे जास्तच खर्च. त्यामुळे तुम्हाला जर खर्च देखील वाचवायचा असेल आणि वास्तुशास्त्रानुसार संपूर्ण घराला कलर द्यायचा असेल, जेणेकरून आपल्याला त्याचे वास्तुशास्त्रीय लाभ मिळतील, तर असा एक कलर मी तुम्हाला सुचवू शकतो, जो तुम्ही घराला देऊ शकता. आणि तो कलर म्हणजे मॉर्निंग ग्लोरी कलर. हा कलर तुम्ही कोणत्याही रूमला, अगदी हॉलपासून बाथरूमपर्यंत कोणत्याही खोलीला देऊ शकता. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळता येऊ शकतो. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.